श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. उद्या आहे मंगळवार आणि उद्या आहे अनंत चतुर्दशी. त्याचबरोबर उद्या दुपारी 11:44 भाद्रपद पौर्णिमासुद्धा सुरू होत आहे. त्याच्यामुळे उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. उद्याच्या दिवशी आपल्या आईने मुलांवरून काही वस्तू उतरून टाकायच्या आहेत. याच्यामुळे आपल्या मुलांवरील सर्व नजरबाधा, दोष, विघ्न, संकट दूर होतात आणि मुलांची भरपूर प्रगती होते. त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळतं, त्यांना त्यांच्या नोकरीमध्ये यश मिळतं आणि म्हणून प्रत्येक आईने हा उपाय उद्याच्या दिवशी नक्की करा. तर बघा, उद्या आहे अनंत चतुर्दशी. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनंताचा धागा आपण आपल्या हातामध्ये बांधायला हवा. या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत रूपांची पूजा केली जाते. आपल्या घरामध्ये बाळकृष्ण असतात, तर बाळकृष्णांची पूजा जी आहे ती आपण भगवान विष्णू स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये करू शकतो. त्याचबरोबर बाळकृष्णांच्या पायाला अनंताचा धागा जो आहे तो टच करून आपण आपल्या मुलांच्या हातामध्ये अनंताचा धागासुद्धा बांधायचा आहे. त्याचबरोबर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये अनंताचा धागा उद्या आपल्याला बांधायचा आहे. हा अनंताचा धागा कुठे मिळेल तर केंद्रातल्या वस्तू जिथे मिळतात किंवा स्वामी समर्थ केंद्र जर आजूबाजूला असेल तर तिथे हा धागा तुम्हाला सहजरित्या उपलब्ध होऊ शकतो. पण जर असं झालं नाही किंवा तुम्हाला जर अनंताचा धागा मिळाला नाही तर अशा वेळी लाल पिवळा कलावा जो असतो तो आपण आणायचा आहे. जिथे तुम्हाला देवांचं साहित्य मिळतं तिथे तो कलावा सहजरित्या उपलब्ध होतो. याला 14 गाठी मारायच्या आहेत आणि हा धागा आपल्या मुलांच्या, आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या हाताला आपल्याला बांधायचा आहे. फक्त गोष्ट एक लक्षात ठेवायची आहे की भगवान विष्णूंची यथासांग अशी पूजा आपल्या घरामध्ये करायची आहे. जर तुम्हाला सुतक असेल, मासिक धर्म असेल तर अशा वेळी तुम्ही हा उपाय करू शकत नाही. पण तुमच्या घरामध्ये जर मासिक धर्म असेल तर तुमच्या घरातले पुरुष हा उपाय करू शकतात. तर आपल्याला उद्या सकाळी, संध्याकाळी किंवा दुपारी कधीही हा उपाय करता येणार आहे. तर अनंताचा धागा हा प्रत्येकाच्या हातामध्ये नक्की बांधला गेला पाहिजे. पुढच्या अनंत चतुर्दशीपर्यंत तो तसाच आपल्या हातामध्ये राहावा आणि आपलं या धाग्याने संरक्षण करावं यासाठी हा उपाय आपण करत असतो. त्याचबरोबर प्रत्येक आईला आपल्या मुलाची काळजी असते. आपल्या मुलाला कोणत्याही प्रकारच्या वाईट बाधा होऊ नयेत, नजरबाधा होऊ नये, त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचं दुःख येऊ नये, संकट येऊ नये, विघ्न येऊ नये. ते प्रत्येक संकटातून त्यांना मुक्तता मिळावी यासाठी प्रत्येक आई प्रयत्न करत असते. त्यांना अगदी खरचटलं तरीसुद्धा आईला खूप त्रास होतो आणि या सर्व बाधांपासून दूर राहावं यासाठी तुम्ही अत्यंत प्रभावी असा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय करत असताना तुम्ही सकाळी 12च्या आतमध्ये एक उपाय करू शकता. एक उपाय जो आहे तो तुम्ही संध्याकाळी करू शकता. तर दुपारी 12च्या आतमध्ये काय उपाय करायचा आहे तर आपल्याला थोडासा भात जो आहे तो बनवायचा आहे. हा भात शिजवत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही, तसाच बिना मिठाचा भात शिजवायचा आहे आणि आपल्या मुलावरून एका पत्रावळीवरती किंवा मग एखाद्या कागदावरती आपल्याला हा भात काढून घ्यायचा आहे किंवा एका वाटीमध्ये सुद्धा तुम्ही हा भात काढून घेऊ शकता आणि हा भात आपल्या मुलाला एका आसनावरती बसून त्याच्यावरून हा भात 7 वेळा आपल्याला उतरवून काढायचा आहे. त्याची दृष्ट काढल्याप्रमाणे आपल्याला हा भात उतरवायचा आहे. हा भात उतरवून काढत असताना आपल्या मुलावरची इडापिडा जाऊ दे, सर्व संकट जाऊ देत, विघ्न जाऊ देत, दुःख जाऊ देत आणि त्यांची भरपूर प्रगती होऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि हा भात उतरवून आपल्याला कुठेतरी बाहेर ठेवायचा आहे. अशा ठिकाणी ठेवा की जिथे कोणतेही पक्षी, प्राणी येऊन हा भात जो आहे तो संपवून जातील किंवा खाऊन जातील. अशा पद्धतीचा उपाय तुम्ही सकाळी 12च्या आतमध्ये करायचा आहे. याच्यामुळे मुलांची दृष्ट निघते, मुलांवरची वाईट बाधा निघून जाते, संकट निघून जातात. तुम्ही हा उपाय अमावस्येला आणि पौर्णिमेला या दोनही तिथींना करू शकतात. त्याचबरोबर आपल्याला दुसरा जो उपाय करायचा आहे तो संध्याकाळच्या वेळी करायचा आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की मुलांना, छोट्या मुलांना तर खूप लवकर दृष्ट लागते आणि मोठी जरी मुलं असतील तरीसुद्धा कुणाची नजर कशी असते आपल्याला माहीत नसतं आणि नजरेचा जो दोष होतो किंवा नजरदोष जो होतो, नजरबाधा जी होते, जे विघ्न आपल्यावरती येतात ते खूप कठीण असतात आणि हे विघ्न आपल्यावरून दूर जाण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे. आपण हा उपाय अगदी मुलांपासून, लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत, कितीही मोठे मुलं असली तरीसुद्धा त्यांच्यासाठी हा उपाय करू शकतो किंवा अगदी पुरुषांसाठी, महिलांसाठी सुद्धा हा उपाय केला जातो. पुरातन काळापासून हा उपाय चालत आलेला आहे. तर आपल्याला काय घ्यायचं आहे की 7 लाल मिरच्या ज्या आहेत, देठासहित 7 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला थोडासा झाडूचा तुकडा जो आहे तो तोडून घ्यायचा आहे. अगदी एक छोटीशी काडी जी आहे ती आपल्याला झाडूची घ्यायची आहे. याचबरोबर आपल्याला थोडेसे केस जे आहे ते घ्यायचे आहे. थोडीशी आपल्या जवळची माती घ्यायची आहे. आपण ज्या ठिकाणी राहतो त्याच्या आजूबाजूला जो रस्ता असतो, चौरस्ता म्हणतात किंवा मग रस्त्याची माती घेतली तरीसुद्धा चालणार आहे. याच्यामध्ये तुम्ही पिवळी मोहरी आणि मोठं मीठसुद्धा घ्यायचं आहे. या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला एकत्रितपणे एका मुठीमध्ये पकडायच्या आहेत आणि आपल्या मुलावरून या वस्तू 7 वेळा उतरवून काढायच्या आहे.
मुलांची इडापिडा, विघ्न, संकट दूर व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करायची आहे। या वस्तू 7 वेळा उतरवून काढल्यानंतर ह्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला ज्वलन करायच्या आहे। आता तुम्ही कशामध्ये या जाळणार, तर बघा पहिल्या काळामध्ये सगळ्यांकडे चुली पेटायच्या, तर या चुलीमध्ये आपण या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या टाकायचो। पण सध्या आपल्याकडे चूल पेटत नाही, त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, या एखादं भांडं घ्या, मातीचं भांडं असेल मोठं तर अतिशय उत्तम, किंवा मग तुम्ही एखादी टोकर जी आहे ती घेऊ शकता, पण ती लोखंडी वगैरे असावी। आणि याच्यामध्ये थोडीशी जी गौरी मिळते बाजारामध्ये ती उपलब्ध होते आपल्याला, बऱ्याच जणांकडे काही धूर करण्यासाठी या गौऱ्या ज्या आहेत त्या उपलब्ध असतात, तर अशी गौरी आपल्याला आणायची आहे आणि या गौरीचा धूर करायचा आहे। किंवा थोडासा ज्या काड्या असतात किंवा पालापाचोळा थोडासा जो आहे तो जमा करायचा, त्या टोकरीमध्ये टाकायचा आणि जी दृष्ट काढलेली असेल तर ती सर्व दृष्ट काढलेल्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला ज्वलन करायच्या आहे, ती जी आग असेल तिच्यामध्ये। त्याचबरोबर तुम्ही हा उपाय जो आहे तो तुम्ही तुमच्या घरामध्ये तवा जो चालू असतो गॅसवरती, तर त्या तव्यावरती सुद्धा करू शकतात। त्या सर्व गोष्टी ज्या आहेत जेव्हा तडतडतात तेव्हा तुमच्या मुलाची दृष्ट लवकर निघते असं म्हटलं जातं, आणि ही दृष्ट निघाल्यानंतर त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही। बाळ किंवा मूल असेल तर ते लगेचच ठीक होतं। बऱ्याच वेळा आपण बघतो की आपल्या घरामधील मूलसुद्धा खूप वेळा चिडचिड करतं, त्रास देतं, त्रागा करतं, काही कारण नसतं, पण त्याची एकदा दृष्ट काढली की ते लगेच हसायला खेळायला लागतं। तर अशाच पद्धतीची ही दृष्ट आपल्याला आपल्या घरामध्ये काढायची आहे। त्याचबरोबर तुम्ही मीठ मोहरीची दृष्टसुद्धा आपल्या मुलांवरून काढू शकता। जेव्हा तुम्ही हा उपाय एखाद्या शुभ तिथीला कराल, तर उद्या बघा अनंत चतुर्दशी आहे आणि पौर्णिमासुद्धा आहे, ही अत्यंत शुभ तिथी आहे। तुम्ही जर हा उपाय अत्यंत शुभ तिथीला कराल तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे, आणि याचा फायदा जो आहे तो शुभ तिथीला केल्यामुळे जास्त होत असतो। तुम्ही बाकीच्याही दिवसांमध्ये हा उपाय करू शकता। रेग्युलर जेव्हा मुलाला दृष्ट लागते असं आपल्याला कळतं, मुलं चिडचिड करतात, त्रास देतात, तेव्हा आपल्याला कळलं की आपण लगेचच अशा पद्धतीची दृष्ट मुलांची काढू शकतो। पण त्याचबरोबर तुम्ही एखाद्या शुभतिथीला सुद्धा ही दृष्ट जी आहे ती काढत राहिली पाहिजे। स्पेशली पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, तर या दिवसांमध्ये प्रत्येक व्यक्तीला काही ना काही त्रास होत असतो। या त्रासातून मुक्तता मिळण्यासाठी आपण अशी दृष्ट जी आहे ती काढून टाकू शकतो। त्याच्यामुळे वाईट नजरबाधा असेल, वाईट काही दोष असतील तर ते सुद्धा आपल्यावरून निघून जातात, आपली इडापिडा जी आहे ती निघून जाते। या सर्व ज्या गोष्टी घेतल्या होत्या आपण मुठीमध्ये, त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी अत्यंत प्रभावी मानल्या जातात, आणि म्हणूनच आपल्या मुलांवरून या गोष्टी 7 वेळा उतरवून तर जर त्या ज्वलन केल्या तर त्या गोष्टींचा खूप चांगला फायदा आपल्या मुलासाठी होतो। आपल्या मुलगा असेल, मुलगी असेल, दोघांवरूनही आपण या ज्या गोष्टी आहेत त्या उतरवून काढू शकतो आणि त्याचा फायदा घेऊ शकतो। मुलांची याच्यामुळे भरपूर प्रगती होते, कारण मुलांची चिडचिड होत नाही आणि त्यांना प्रत्येक कामामध्ये यशसुद्धा मिळतं। कारण कसं होतं की एखादी व्यक्ती असेल, तिची नजर कशी असेल आपल्याला माहीत नाही, आणि अशी नजर जर आपल्या मुलाला लागलेली असेल तर त्याचा त्रास त्याला खूप जास्त होत असतो, आणि या त्रासापासून मुक्तता करण्यासाठी आपण नक्कीच हा उपाय करायला हवा। आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल, माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।